नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि ही बागेत एका मिरचीचं झाड आलेलं आहे. पण याला इतक्या सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत ना, बघू शकता तुम्ही. एका एका झुमक्याला 7-7, 8-8 मिरची, एका एका झुमक्याला 10-10 मिरची आहे. तर मी कुठलं खत वापरलेलं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. आणि ही मिरची आहे ना, आपण काय म्हणजे याचं सीड वगैरे नाही आणलेलं किंवा नर्सरीतून रोप पण नाही आणलेलं. हे असेच नाही का, आपण भाजीला वगैरे मिरच्या नीट करतो, वाळेल ते बी पडलेलं असणार आहे बहुतेक आणि ते उगवलं होतं. तर भरपूर साऱ्या मिरच्या ह्या झाडाला लागलेल्या आहेत. आणि तरी पण मी ते भेंडी वगैरे तोडायला येते त्यावेळेस फुलं भरपूर प्रमाणात गळतात. आणि खायला जेव्हा वाटेल तेव्हा मिरची न्यायची, तर तोडून नाही का, हिरवी कच्ची मिरची. तर जेवणाबरोबर तर तेव्हा पण भरपूर साऱ्या कळ्या त्याच्या पडून जातात. पण तरी पण इतके सगळे ह्या फुलकळी आणि मिरची लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण असे म्हणजे नाही का, 10-10, 12 झुमके असतात ना, तसे लागलेले आहेत. तर मी जे वेस्ट किचन जे बनवते ना, त्याचं खत मी दिलं होतं या मिरचीला. म्हणजे पाऊस चालू झाला आत्ता एक 8-10 दिवसापूर्वी. तर वेस्ट किचनचं खत मी दिलेलं होतं, कारण दुसरं मी कुठलंही खत वापरत नाही. रासायनिक खत वगैरे आपण वापरत नाही, सगळे म्हणजे सेंद्रियच असतं. तर मी जे वेस्ट किचनचं जे खत आहे, म्हणजे जे भाजीपाल्यापासून बनवलेलं खत आहे, तर ते खत मी पूर्ण झाडाला दिलं होतं. तर त्याबरोबर या मिरचीला पण दिलं होतं. तर इतक्या सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे आपण नाही का, भाजीपाल्यातूनच भाजीपाला किती छान उगू शकतो. ते बघू शकता तुम्ही. इतक्या म्हणजे ह्या आत्ता दिसायला लागल्या बरं का ह्या मिरच्या. मी त्या दिवशी पण नाही का, आपण नागिनीच्या पानांचे तोड त्या दिवशी तर काहीच नव्हतं एवढं. पण मी खत घातल्यानंतर 2-3 दिवसांनी याला इतक्या मिरच्या लागायला लागलेल्या आहेत. आणि मी सहज गवत काढायला आले, बघितलं तर बापरे, म्हटलं इतक्या सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत. तर ते खूप साऱ्या संख्येत लागलेल्या आहेत. तर शेणखत वगैरे तर जमिनीत असतंच. म्हणजे मी सुरुवातीपासूनच शेणखत टाकत असते. म्हणजे एक परिपूर्ण माती मी तयार करून घेते गार्डनमध्ये, तेव्हाच कुठलीही झाडं लावते. तर शेणखत आणि राख चुलीतली ही भरपूर प्रमाणात टाकलेली आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याला फुलं करायला लागायची वेळ येते, त्यावेळेस मी वेस्ट किचनचं खत देत असते. तर म्हणजे त्याच्यात सगळं असतं. अंड्याची टलपरं, कांद्याचे सगळं म्हणजे जेवढं आपण स्वयंपाक बनवतो, फक्त म्हणजे नाही का, असं पाणी वगैरे नसतं. सुक्का म्हणजे जो वल्ला कचरा, म्हणजे भाजीपाला नीट केलेला जो कचरा असतो ना, तो मी एकीकडे साठवत असते. आणि त्या उन्हाळ्यातच त्याचे मी 2-3 बादल्या झाल्या की मग त्याचं खत वाळवून व्यवस्थित बारीक करून आणि मग ठेवत असते. तर ते मी ठेवलेलं आहे. मी मागं पण त्याचे व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. मी तेव्हा तर थोडं यावेळेस थोडंच झालं होतं माझ्याकडून. 2च घमेले झाले होते, म्हणजे टोकऱ्या 2 पाट्या. तर ते पण थोडं जरी घातलं तरी भरपूर होतं ते. तर तुम्ही बघू शकता मिरचीची संख्या किती आहे आणि किती दाट आहे. आणि अजून पण त्याला नवीन फुलकळी लागतच आहे. तर एका याच्यात ते बसत पण नाही, इतके झुमके मोठे झालेले आहेत बघा. आता इथे कमी 7-8 मिरच्या आहे या झुमक्याला, तरी पण अजून फुलकळी आहे. तर इतक्या दाट प्रमाणात या मिरच्या लागलेल्या आहेत. तर कुठलंही आपण बाहेरून खत वगैरे आणून टाकलेलं नाही आहे तिला. आणि एकच झाड आहे हे, तसे बाजूला आहेत. पण हे जे भेंडीत हे झाड आलेलं होतं ना, तर भरपूर साऱ्या मिरच्या त्याला लागलेल्या आहे. आणि मिरची पण इतकी भारी आहे ना, तिखट मिरची आहे. मला वाटते मागे आम्ही मसाला केला होता ना, त्यातलीच बी हे उगवलेलं असणार आहे. कारण काळीपाट मिरची नाही ही, पूर्ण नाही का अशी हिरवी वाणावर असते ती मिरची आहे. खूप तिखट मिरची आहे. मी नेत असते भाजी, म्हणजे याला कच्ची खायला. कच्ची मिरची खाण्याचे फायदे सगळ्यांनाच माहिती असतील. तर कच्ची मिरची खायला मी नेत असते. तर त्याच्यासाठीच मी असे 2-3 झाडं गार्डनमध्ये ठेवत असते. पण पहिल्यांदाच इतकी सगळी मिरची लागलेली आहे. म्हणजे याच्या गेल्या वर्षी ज्या मिरच्या होत्या त्यालासुद्धा तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ आहेत ते पण बघा. भरपूर साऱ्या मिरच्या त्याला पण लागलेल्या आहेत. आणि आता हिला पण भरपूर मिरच्या लागल्या. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी खत बनवू शकतो. जागा तर आता कुणी म्हणते जागा नसते, असं नसते, पण असते. आपल्या जर मनात असलं ना करायचं तर होतं सगळं. आपण भाजीपाला फेकून देतो ना, तर तोच फक्त व्यवस्थित नीट केल्यानंतर जो टाकून देतो ना, तर तोच फक्त व्यवस्थित जर आपण ठेवला आणि त्याला नंतर ऊन वगैरे देऊन व्यवस्थित हे केलं तर खूप छान होतं. किंवा तुम्ही खड्डा घेऊन त्याच्यात टाकला तरी पण होतं. आणि नंतर मग थोडीफार माती मिक्स झाली तर ते पूर्ण भरून घ्यायचं, माती पण आणि खत पण. आणि मग दोन्ही मिक्स जरी आपण दिलं तरी आपल्या झाडाला भरपूर सारा फायदा होतो.
तर इतक्या सगळ्या मिरच्या म्हणजे आता ह्या दुसरीकडे आहेत बरं का, याला पण फुलं आणि करायला लागलेले आहेत. तर ही तर झाडाखाली आहे, हिच्या म्हणजे 2 आंब्याचे झाडं आहेत, तरी पण मिरचीचा कलर आणि फुलं कळ्या पण बघा तुम्ही किती भरपूर प्रमाणात लागलेले आहेत. तर खूप छान खत होतं ते. म्हणजे न खर्च कुठलाही नसताना जे आपल्याला खत भेटतं ते हे असं आपल्याला हे होतं. फुलझाडांना असो किंवा फळझाडांना असो, भेंडीला, वांग्याला माझं तेच खत असतं. आणि त्याची खूप काळजी पण मी घेत असते खत जेव्हा बनवतो तेव्हा. तर कुठलीही म्हणजे याचं काम नाही ना टेन्शनचं की बा आता काय करायचं. आपण जे भाजीपाला फेकून देतो नीट केल्यानंतर तोच फक्त एका ठिकाणी ठेवायचा आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मी या मिरचीला ते खत दिलेलं आहे आणि खूप सारा फायदा त्या खताचा ह्या मिरच्यांना झालेला आहे. तर इथून पुढे पण असंच आपण खत देत राहू आणि छान छान भाजीपाला घेत राहू.